फाटकामध्ये एक मोठीशी जीप थांबली तशी वरच्या बेडरूमच्या खिडकीतून सुभगानं डोकावून बघितलं. एव्हाना कुत्र्यांचा हल्लकल्लोळ सुरू झाला होता. भुंकत भुंकत त्यांच्या येरझाऱ्या सुरू झाल्या होत्या. एक उंच गोरा भरदार शरीराचा माणूस गाडीतनं उतरून फाटकासमोर थांबला. दोन धिप्पाड कुत्र्यांच्या स्वागतानं बहुतेक तोही भांबावून गेलेला असावा. कदाचित घाबरलाही असेल. त्यांनी निळ्या रंगाची जीन पॅन्ट आणि त्यावर फिक्क्या पिवळ्या रंगाचा बारीक काळ्या रेषा असलेला टी शर्ट घातलेला होता. मिशाही चांगल्या अक्कडबाज होत्या. डोळ्यांवर सनग्लासेस आणि डोक्यावर हॅट असा त्याचा अवतार पाहूनच बहुतेक कुत्री भुंकलेली असावीत. एवढ्या लांबून चेहऱ्यावरचे भाव तर कळत नव्हते, पण तो कोणी गुंडा किंवा मवाली नसावा. तसा पाहून तर सभ्य वाटत होता. इकडे तिकडे बघत कोणी आत आहे का नाही याचा बहुतेक अंदाज घेत असणार. सुभगा उतरून खाली आली. एवढ्या वेळात कुत्र्यांनी भुंकून नुसता गोंधळ घातला होता. त्याच्या डोक्यावरची हॅट आणि गॉगल त्यांना विचित्र वाटलेले असणार. बरं झालं गाव जरा लांबच आहे म्हणून, नाही तर एव्हाना गावकरी गोळा झाले असते. आजूबाजूला सगळे फार्म हाऊस, त्यामुळे प्रत्येकात अंतर भरपूर, म्हणून आल्या गेल्याशिवाय एरवी चिटपाक्रूसुद्धा दृष्टीला पडत नसे. शेरू, वाघ्या, बास झालं आता तुमचं ओरडणं. चला इकडे या, येऊ देत त्यांना आत. वाऱ्याच्या झोतानं हेलकावून मंदिरातल्या घंटा वाजाव्यात तसा तो रागावण्याचा आवाज देखील मंजूळ वाटला येणाऱ्याला. मग तिचं प्रेमाचं बोलणं किती मधाळ आणि गोड असेल. शब्द मधात बुडूनच ओठातून बाहेर पडत असतील. त्याच्या मनात आलं आणि चेहऱ्यावर मंद हसू घेऊन तो फाटक उघडून आत आला. वाघ्या, शेरू तिच्याजवळ परत आले होते. त्यांना तिने फाटकाजवळच्या ड्युटीवर पाठवलं आणि येणाऱ्याला आत यायची खूण केली. या आत या, बसा. व्हरांड्यातल्या खुर्चीकडे तिने हात दाखवला. हसून थँक्यू म्हणत तो खुर्चीत विसावला. डोळ्यांवरचा गॉगल काढून हातात घेतला होता. थँक्यू म्हणताना त्याची हासरी नजर तिच्या डोळ्यात खोल रुतल्यासारखी वाटली. अचानक तिच्या काळजातली धडधड वाढली. ते हिरवट निळसर डोळे जणू तिच्या मनाचा वेध घेत होते. कोण असावा हा माणूस? ती बावरली. आजवर असा अनुभव सुभगाला कधीच आला नव्हता. कामानिमित्त कितीतरी बाहेरची माणसं आनंदबरोबर घरी येत. त्यांचं आदरातिथ्य करताना त्यांच्याशी बोलणं व्हायचं. वयाची 35 उलटली, पण असं आजवर कधी घडलंच नव्हतं. अगदी आनंद पहिल्यांदा तिच्या जवळ आला तेव्हा देखील नाही, मग आजच हे असं का व्हावं? गार पाणी मिळेल का हो प्यायला? कधीची तहान लागली आणि माझ्याजवळचं पाणी संपून गेलं सगळं. भानावर येत गडबडून हो आणते ना म्हणत ती लगबगीनं घरात वळली. मनातले विचार थांबवता येत नव्हते. कोण असावा बरं? कोणी बदमाश मवाली तर नसेल? दार बंद करून घ्यावं का आतून? नेमके तुळसा आणि सखाराम कालच गावी गेलेत. उगाच परवानगी दिली त्यांना जायची. खरं तर मालक नसले की ते सहसा सुटी घेऊन जात नाहीत, पण मुलीच्याच लग्नाची बोलणी म्हटल्यावर गेले 4 दिवसांसाठी. माळीबुवा पण बायकोला घेऊन बाजारात गेलेत. नेमकं हे बघूनच तर यानं यायची हिंमत नाही ना केली. पण याला हे कसं ठाऊक असणार? अरे बापरे, पाळत ठेवली असेल तर? नाही, पण तो तसा वाटत नाहीये. बरा दिसतोय. बदमाश नसावा, नाही तर वाघ्या, शेरू गप्प बसलेच नसते. त्यांना माणसं चांगली ओळखता येतात. तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो भारावल्यासारखा एकटक पाहत राहिला. ती डौलदार चाल पाहून त्याच्या मनात विचार आला, आयुष्यभर आपण दगडधोंड्यातनं शिल्प शोधत भटकतोय, पण आजवर असं जिवंत शिल्प मात्र नजरेला कधी पडलंच नाही. विंचवासारखं बिऱ्हाड पाठीवर घेऊन सतत किल्ले, डोंगर, मंदिरं, लेणी पाहत भटकतोय आपण. त्यातलं जे भावलं ते कॅमेऱ्यात बद्ध करत आज वर्षानुवर्ष जीप घेऊन फिरत असतो. किती गावं, किती माणसं, शहरी, खेडूत, पुरुष, स्त्रिया, मुलं डोळ्याखालनं गेली आहेत.
पण असं भारले पण कधी वाट्याला आलेलं नव्हतं. कळत होतं की एका विवाहित स्त्रीच्या नजरेत नजर रुतवून बघणं, तिला पाठमोरी न्याहाळणं बरं नव्हे. हे काही सभ्यपणाचं लक्षण नाही. पण ते काही मुद्दाम केलं नाही. नकळत तसं घडून मात्र गेलंय. अगदी नकळत. आजवर असं कधी झालेलं नव्हतं. तिची गोरी नितळ काया, महालक्ष्मीसारखा देखणा प्रसन्न चेहरा, एखाद्या शिल्पासारखा रेखीव बांधा त्याच्या नजरेसमोर सारखा तरळत होता. हां, पाणी घ्या. तो दचकला. ती सौंदर्याची पुतळी त्याच्यासमोर ट्रे घेऊन उभी होती. हो, द्या ना. ट्रेमधली पाण्याची बाटली उचलून पेल्यात वगैरे घ्यायच्या भानगडीत न पडता बाटलीनेच वरून ढसाढसा पाणी प्यायला तो. मान वरून उचलल्यानं त्याच्या कंठाचा वर आलेला भाग पाणी पिताना गुटुक गुटुक आवाज करत खालीवर होत होता. सुभगाची नजर त्याच्यावर स्थिरावली होती. जवळपास संपूनच त्यांनी बाटली खाली ठेवली. आता थोडं बरं वाटतंय बरं का. आणि हा जरा स्पष्टच बोलतो. रागवू नका. तुम्ही फार सुंदर आहात हो. अगदी एखाद्या शिल्पासारखा. हा बंगला, ही समोरची बागसुद्धा तेवढीच छान आहे. वा, मस्त मस्त. त्याच्या बोलण्यानं ती दचकूनच गेली. एवढं स्पष्ट कसं बोलतो हा, अगदी मोकळेपणाने. आजवर असं काही ऐकून घ्यायची तिच्या कानांना सवयच नव्हती. ज्या स्वप्नाळू वयात असं काही ऐकावं अशी लालसा असायची त्या वयात तर लग्न झालं. लग्नानंतर आनंदसुद्धा असं कधी म्हणाला नाही. आणि आता तर असं काही ऐकावं असं वाटण्याचं वयही निघून गेलंय. तरी हे ऐकून तिचा चेहरा लाल झाला. नजर पायाच्या तळव्यांवर खिळली. तो एकदम हसला. सुभगाने एकदम मान वर करून बघितलं. त्याच्या गालाला हसताना खळ्या पडल्या होत्या. तो मोकळा ढाकळा खुर्चीत आरामात बसला होता. आता संकोच सोडून बोलायलाच हवं. कोणास ठाऊक कोण आहे, कुठून आणि कशासाठी आलाय? आपण कोण? कुठून आलात? काही काम होतं का? त्यांनी मान झटकली. कोणाच्याही चटकन लक्षात राहावी अशी त्याची ती लकब होती. मान हलवताना केसांच्या 2 बटा कपाळावर आल्या. त्या बाजूला सारत हसून त्यांनी बोलणं सुरू केलं. मी धनंजय देशमुख. माझं गाव पार त्या टोकाला, विदर्भात. आमचं घराणं जहागीरदाराचं. घरी गडगंज श्रीमंती. मी अगदी एकुलता एक, कुलदीपक. आई मला आठवत नाही, पण 20 वर्षांपूर्वी बाबा गेले. त्यानंतर त्या घरात मन रमलं नाही माझं. पदवीपर्यंत शिक्षण झालं होतं. जोडीला फोटोग्राफीचा डिप्लोमाही झाला होता. फोटोग्राफीचा भटकंतीचा छंद होता म्हणून बाहेर पडलो. पोटापाण्याची दादात नाही. वाडवडिलांनी ठेवलेलं भरपूर आहे. म्हणून गेली 20 वर्ष गाव, नद्या, कडेकापारी पालथी घालत भटकतोय मी रानोमाळ. एखादी जागा भावली तर टाकतो तिथे 4 दिवस पडावं. 4 लोकात मिसळतो, त्यांच्यात रमतो, त्यांना कॅमेऱ्यात बद्ध करून घेतो. मॅगझिन्स, कॅलेंडरसाठी फोटो पाठवतो. स्पर्धा असेल तर त्यात भागही घेतो. सौंदर्याचा आस्वाद घेणं ही माझी पहिली आवड, म्हणून जिथे कोणाला दिसत नाही अशा ठिकाणीही मला सौंदर्याचा साक्षात्कार होतो. सुभगा थक्कच झाली. किती बोलतोय हा? याला म्हणायचं तरी काय आहे? उद्देश काय याच्या लांब्या चवड्या प्रस्तावनेचा? तिच्या नजरेत प्रश्नचिन्ह. झरझर बदलणारे तिच्या डोळ्यातले भाव त्यांनी पटकन हेरले. तो मोठ्यांदी हसला आणि म्हणाला, तुम्ही फार सुंदर आहात हो. तुमच्या देखणेपणानं मी प्रभावित झालेलो असलो तरी काही त्याचा माग घेत मी इथवर आलेलो नाही. हा. सुभगा वर्रमली. हळूच म्हणाली, अहो, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला कळलं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. इकडे 1-2 किल्ले आहेत, डोंगरात लेणी आहेत. हा परिसर फार सुंदर आहे हे कोणीतरी वाटेत सांगितलं मला. ते कळल्यानं मी पुढे जाता जाता इकडे वळलो. जवळपास छोटी छोटी खेडी खूप आहेत. सकाळपासून तिकडेच भटकत होतो. तिथेच कळलं की या बाजूला काही फार्म हाऊसेस आहेत. म्हटलं बघावं कुठे राहण्याची, पोटापाण्याची व्यवस्था होती आहे का. नाही कुठे जमलं तर शहर जवळ करावं म्हणून इकडे वळलो. तर तुमचा हा सुंदर बंगला आणि ही बाग मला पुढे जाऊ देईनात. तहानही लागली होती म्हणून आलो. तर गेटजवळ तुमच्या त्या पहारेकऱ्यांनी गोंधळ घातला.
पण तुम्हाला आवडलेलं दिसत नाही. मला सवय आहे सगळ्याची, मी परतेन लगेचच. बाप रे बाप! किती बोलतोय हा धबधबा कोसळल्यासारखा. सभ्य वाटतोय, मोकळा आहे, बोलायला काही हरकत नाही. नाही, आवडलं नाही असं नाही, पण एकदमच अनोळखी व्यक्तीला घरात घेणं धोक्याचंच नाही का? चौकशी तर करायलाच हवी म्हणून विचारपूस केली. तुम्ही बसा, मी चहा आणते. हरकत नाही, पण आधी तुम्ही माझं ओळखपत्र, माझा परिचय बघा, नंतरच आत जा. त्यांनी भराभरा आपल्या खांद्यावरच्या बॅगेतनं आपलं ओळखपत्र, वर्तमानपत्रातून त्याच्याविषयी छापून आलेल्या मजकुराच्या कात्रणांची फाईल, थोरामोठ्यांची पत्रं, त्याच्या गावच्या वाड्याचे, घरच्यांचे फोटो, सर्टिफिकेट सगळं भराभरा काढून तिच्यासमोर ठेवलं. काय करणार अहो, सोबतच ठेवायला लागतं सगळं. असं पाठीवर विऱ्हाड म्हणजे जीपमध्ये हो. असं जीपमध्ये विऱ्हाड घेऊन रानोमाळ भटकतो तेव्हा प्रत्येक वेळी निवाऱ्याला हॉटेल मिळतंच असं नाही ना. मग असं निवारा शोधत फिरावं लागतं. आता तुम्ही सांगा, अशा वेळी अनोळखी माणसावर कोणी कसा विश्वास ठेवावा आजच्या जगात, नाही का? म्हणून ही सगळीच कागदपत्रं सतत जवळ बाळगावी लागतात. आता हेच बघा ना, आली की नाही तुमच्या मनात शंका? येणारच हो. नाही नाही, ती यायलाच हवी. तुमचा माझा मुळात काही परिचयच नाही ना. पण मला वाटतं ही कागदपत्रं आणि मला बघून थोडा तरी विश्वास बसलेला असावा तुमचा, काय? आपलं बोलणं समोरच्याच्या मनात बिंबवण्याची चांगली कला अवगत आहे की याला. म्हणूनच लोकांमध्ये घरच्यासारखं मिसळून जाणं सहज जमत असेल याला. सुभगाने हसून मान डोलवली. मी चहा आणते, तोवर तुम्ही शेल्फमधली पुस्तकं बघू शकता. अरे वा, भरपूर कलेक्शन आहे की तुमच्याजवळ. भटकंती, वाचन आणि खाणं हे फार आवडीचे विषय बरं का माझे. सुभगा आत गेली. आता ती थोडी निश्चिंत झालेली होती. स्वयंपाकघरात तिचे हात काम करत होते, पण डोक्यात विचारांचा भुंगा भुणभुणत होता. आपण या माणसावर विश्वास का ठेवला? किती धीट आहे तो. आजवर आनंद देखील तिच्या सौंदर्याबद्दल, तिच्या बांध्याबद्दल असं उघड उघड काही बोललेलं आठवत नाही. हा माणूस किती मोकळा आहे. मनात येईल ते बोलून मोकळा होतो. त्याची पारखी नजर खरंच सौंदर्याच्या शोधात असते. खरंच सांगत असावा तो. आनंदपेक्षा एकदम वेगळाच आहे हा. कुठेही सभ्य नाही. नकळत तिच्या मनात विचार आला की आनंदाऐवजी हाच का नाही आला आपल्या आयुष्यात? आणि ती दचकली. काय हे? हा कसला विचार येतोय आपल्या मनात? आपलं लग्न झालंय आणि हे असले विचार? केवढं पाप आहे हे. 40शी जवळ आलेल्या 2 मुलांची आई असलेल्या माझ्या मनात इतक्या वर्षांनंतर हे असे विचार येऊच कसे शकतात? पण ते विचार तिला टाळताच येत नव्हते. मनातल्या मनात आनंदची आणि त्याची तुलना सुरू होती. हे योग्य नाही आहे हे सारखं ती स्वतःला बजावत होती, पण आज मन ऐकायला तयार नव्हतं. चहा उतू गेला आणि भानावर येऊन तिने पटकन गॅस बंद केला. चहा गाळून घेतला, प्लेटमध्ये खायला काढून घेतलं आणि आपल्या मनाला आणखीन एकदा ताकीद देत ती बाहेर आली. तो पुस्तकं बघण्यात अगदी रंगून गेला होता. ट्रे टेबलवर ठेवून तिने आवाज दिला, चहा घेताय ना? अहो, फार गरज होती हो त्याची. फार छान कलेक्शन आहे बरं का तुमचं पुस्तकांचं. वाचनाची फार आवड दिसते तुम्हाला. हो, आम्हा दोघांनाही आहे. हा एवढा एकच छंद आहे आनंदला. जातील तिथून चांगली चांगली पुस्तकं विकत आणत असतात. आणि मला तर काय या पुस्तकांचीच सोबत असते नेहमी. माझे सगळे आप्त मित्र सगळं काही ही पुस्तकच आहेत. आणि हा आजूबाजूचा देखणा निसर्ग माझा सोबतही आहे. का बरं? तुमचे मिस्टर नसतात का इथे? माफ करा मला, म्हणजे सहज मनात आलं म्हणून विचारलं. अहो त्यात काय? आनंदचा व्यवसाय आहे. गावातल्या आमच्या घरात त्याचं ऑफिस आहे. व्यवसायासाठी ते सारखे फिरत असतात, त्यामुळे इथे कमी राहणं असतं त्यांचं. आणि मुलं हॉस्टेलमध्ये शिकायला. इथे मी एकटीच असते. सुभगाला बोलल्यावर वाटलं की आपण खूपच बोलून गेलो या अनोळखी माणसासमोर. बोलायला नको होतं हे सगळं. पण का कोणास ठाऊक, कदाचित त्याच्या मोकळ्या ढाकळ्या वागण्या बोलण्यानं असेल, पण तो परका वगैरे वाटत नव्हता. त्याच्याबरोबर बोलावंसं वाटत होतं. मध्येच तो म्हणाला,
माफ करा, माझं बोलणं तुम्हाला आगाऊपणाचं वाटेल, पण मला राहवत नाही म्हणून बोलतो. तुमच्यासारख्या स्त्रीला सोडून ते कसे काय सतत बाहेर राहू शकतात? आणखी एक, तुमचा हा आलिशान बंगला, समोरची बाग, आजूबाजूचे मळे, सगळं सुबत्तेची साक्ष देणार आहे. पण तुम्ही फार सुखात आहात असं मला वाटत नाही. तुमच्या देखणेपणात एक उदासपणाची छटा जाणवतीये मला. काय आहे, आता चेहरे पारखायची मला सवय झाली आहे. सहसा माझा अंदाज चुकायचा नाही. तरीही कदाचित माझं चुकलंही असेल. मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतंय. विचारलं तर चालेल? सुभगानं होकारार्थी मान हलवली. तुम्ही इथे एकट्या या निर्जन ठिकाणी राहताय, तुम्हाला भीती नाही का वाटत? एकांतवासाची शिक्षा दिल्यासारख्या राहताय तुम्ही इथे. करमतं कसं तुम्हाला एकटीला? आता हसण्याची पाळी सुभगाची होती. पहिल्यांदाच ती मोकळेपणानं हसली. विलग झालेल्या ओठातून तिच्या दंतपंक्ती मोत्यासारख्या चमकल्या. तो ते सगळं आपल्या नजरेत साठवत होता. सुभगाई आता थोडी मोकळी झाली होती. खरं सांगू का, शिक्षेतून सुटका झाली आहे माझी इथे येऊन. असं निसर्गाच्या सानिध्यात राहायला मला फार आवडतं. मोकळं आकाश, डोलणारी शेतं, फुलबागांमध्ये फुलांवर बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं, वृक्षांच्या सळसळत्या फांद्या, मुक्त बरसणारा पाऊस, कडकडत्या थंडीत उन्हाचा शेला पांघरून स्वतःला स्वतःशीच बांधून घ्यायला मला फार आवडतं. शहरातल्या घरात हे सुख काही मिळत नाही. नवरा कायम टूरवर, मुलं हॉस्टेलला. मग तिथे एकटं राहण्यापेक्षा हा इथला एकांत मला भावतो. स्वतःला अंतर्मुख करायला शिकवतो तो, म्हणून मी इथे राहायचा निर्णय घेतला. आजी सासूबाई होत्या, मुलं जवळ होती, तोवर मी राहिले तिकडे. पण नंतर तिथे मन रमेन असं झालं. वेळ जाता जाईना. पण इथे मात्र मला खरंच बरं वाटतं. हल्ली मी इथेच असते. सोबतीला गडी माणसं असतात. संध्याकाळी कामं आटोपली की सगळे मळ्यातले मजूर इथे येतात, जरा वेळ विसावतात, आपली सुखदुःख सांगतात. त्यांच्याबरोबर बोलायला, त्यांच्यात मिसळायला मला खूप आवडतं. त्यांचं आडलं नडलं भागवण्यात आनंद असतो. शिवाय कामानिमित्त आलेली मंडळी. आनंद असले तरी नसले तरी आवडीनं अधूनमधून फार्म हाऊसवर राहायला येतच असतात. म्हणून न करमण्याचा प्रश्नच येत नाही. मी मजेत आहे इथे. हो का? पण तसं वाटत मात्र नाही हां. कुठली तरी हलकीशी उदास किनार आहेच तुमच्या हसण्या बोलण्यात. ते जाऊ दे, पण किती सुंदर काव्यात्मक बोलता तुम्ही. तुमची माझी आवड एकच. कदाचित त्यामुळेच तुमच्याशी मोकळ्या गप्पा माराव्याशा वाटल्या. अहो, वर्षानुवर्ष सहवासात असलेल्या माणसाशी सुद्धा कधीकधी बोलताना मोकळेपणा वाटत नाही. पण कधीतरी एका भेटीत सूर जुळतात माणसाचे. सुभगानं चमकून त्याच्याकडे बघितलं. काय म्हणायचं याला नेमकं? पण तो आपल्याच नादात बोलत होता. मला पण निसर्गाच्या सानिध्यात राहायला फार आवडतं. पावसाळ्यात डोंगरांवरनं झेपावणारे छोटे छोटे धबधबे बघायला मला खूप आवडतं. तो रानावनात, शेतांवर, डोंगरांवर बरसणारा धुंद पाऊस, लांबून झेपावत येणारा नाचरा पाऊस मला पण खूप वेडं करून टाकतो. हिरव्या कंच रानात भटकताना पानांवरून झिरपत झाडांच्या तळवटी पोहोचणारी सूर्याची किरणं मला लोभावतात. थंडीच्या दिवसात सारं जग शांत झोपलेलं असताना धुकं पांघरून वाटा धुंडाळत मुक्त भटकायला मला फार आवडतं. शेतांची सळसळ, प्रवाहांची खळखळ, सागराची गाज, त्याचं रौद्र रूप, तशीच पानांची सळसळ, डुलणाऱ्या फांद्या, रानावनात मुक्त भटकणारे प्राणी, पाखरं, फुलाफुलांवर बागडणारी फुलपाखरं, आणखीन काय काय म्हणून सांगू. या सगळ्याचं मला वेड आहे. म्हणूनच स्वतःहून ही भटकंती मी स्वीकारली आहे. वेगवेगळ्या प्रदेशातल्या माणसांमध्ये मिसळून त्यांना वाचायला मला फार आवडतं. नाना तऱ्हा, नाना रूपं, निसर्गाची, पशुपक्ष्यांची, माणसांची, त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातला द्वेष, त्यांचा प्रणय, सगळं जग विलक्षणच आहे. ते बघण्यात, त्याचा अभ्यास करण्यात फार फार आनंद आहे. असं तुमच्यासारखं आपल्या जातीतलं कोणी भेटलं की तेवढाच आनंदही होतो.
अशी निसर्गाच्या कुशीत शिरून आनंद घेणारी माणसं कमीच दिसतात. पण छान वाटलं तुम्हाला भेटून. इथवर येईतोवर वाटलं सुद्धा नव्हतं की मनसोक्त गप्पा मारायला कोणी भेटेल म्हणून. छान, छान, छान. असं म्हणत त्यांनी आपल्या शैलीत मान झटकली. सुभगा त्याच्या बोलण्याने भारावून गेली होती. मनीचं गुज बोलावं असं आजवर कोणी तिला भेटलंच नव्हतं किंवा तिने बोललेलं समजून घेईल असं कोणी आजवर तिच्या संपर्कात आलेलं नव्हतं. आता तिची ही कळी जरा खुलली. ती सुद्धा आता मोकळी झाली. त्याचे फोटोंचे अल्बम बघण्यात, त्यावर गप्पा मारण्यात वेळेचं भानच राहिलं नाही. तिच्या मनात राहून राहून येत होतं की हा म्हणतो ते खरं आहे, सूर जुळायला पहिली एक भेट पुरेशी असते. वाघ्या शेरूची धावपळ, विशिष्ट कुकू आवाज करत हलकं भुंकणं ऐकून माळीबुवा आणि त्यांची बायको बाजार आटोपून परतली हे सुभगाच्या लक्षात आलं. तिला थोडं हायसं वाटलं. नाही म्हटलं तरी डोक्यात कुठेतरी शंकेचा किडा अजून थोडा वळवळत होता. इतका वेळ व्हरांड्यातच बसल्यानं लक्षातच आलं नव्हतं, पण घरात आता चांगला काळोख झाला होता. लाईट लावला आणि रोजच्या सवयीनं हात जोडले. तिची प्रत्येक कृती तो लहान मुलाच्या कुतूहलानं बघत होता. त्याची नजर टाळून, मी देवाजवळ दिवा लावून येते हां, असं म्हणत ती आत वळली. तो पुन्हा आराम खुर्चीत अंग सैल सोडून बसला. बाई, पाहुणं आले का कुणी? बाहेर मोठी गाडी उभी दिसती. असं म्हणत माळीबुवा पिशव्यांसकट आत आले आणि समोरच पाहुण्यांना पाहून थबकले. ओशाळा हसून म्हणाले, मले वाटलं का बाई इथंच बसले आहेत म्हणून बोललो जी. बाई बाई तुम्ही सांगितलेलं सामान आणलं जी. असं म्हणत तो आत गेला. त्याचं ते भाबडं रूप, बोलणं बघून त्याला मोठी गंमत वाटली. सुभगा देवासमोर हात जोडून बसली होती. माळीबुवांच्या आवाजानं ती वळली. काका, मिळालं का सगळं? वैजी, बाई पाहुणे नवखे दिसतेत. राहणार का 4 दिवस? तुळसा बी नाही आज. आज आमच्या घरवालीले पाठवू का मदतीले? ती गेली सरळ घरी. रान्न व्हायचे ना जी. नाही नाही, करू देत काकींना तिचं काम. काही मदत लागली तर मी आवाज देईन. फार काही करायचं नाही आहे. तुम्ही थकून आलेले असणार. आता जा तुम्ही. उद्या बोलवीन मी काम पडलं तर, आणि उद्या संध्याकाळपर्यंत तुळसा येईलच की. पाहुणे राहणार आहेत का नाही ते काही मला अजून माहिती नाही. नाही जी, मी आपलं उगा विचारलं काय लागलं तर. वाघे शेरूचं जेवण द्या, मी त्याईले खालू घालतो आणि मग जातो घरी. थाळ्या घेऊन माळीबुवा गेले आणि सुभगा बाहेर आली. अजूनही तो व्हरांड्यातच बसला होता. तशी ती भित्री नव्हती. आनंदच्या कामासाठी येणारी राहणारी सगळी माणसं तिच्या ओळखीचीच असायची असं काही नाही. आणि काही कमी जास्त झालं तर बाहेर वाघ्या शेरू आहेतच की. मागे माळीबुवा आहेत. इतर लोक येऊन राहतात तसं तोही राहिला तर काय बिघडणार आहे. माणूस भला वाटतोय. आणि आता अशा भलत्या वेळी तो जाणार तरी कुठे. पण बरं वाटतंय त्याच्याशी गप्पा मारून. मनात येणाऱ्या विचारांना जरा आवर घालून ती स्वतःशी हसली. तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल ना, चला मी तुम्हाला बाथरूम दाखवते. बघा, मला घरात घेतोय तुम्ही. नक्की खात्री पटली ना तुमची की मी कोणी चोर भामटा नाही आहे म्हणून? बघा बघा, विचार करा आधी. चेहऱ्यावर गंभीरपणाचा आव होता बोलताना त्याच्या, पण डोळ्यात मात्र व्रात्य खोडकर मुलासारखे मिश्किल भाव होते. तिला हसूच आलं बघून. बघू काही धोका झाला तर. शेरू वाघ्या आहेत की बाहेर? या आता आत या. त्याला बाथरूमजवळ सोडून सुभगा पुन्हा बाहेर आली. मगाचा पडलेला ट्रे घेऊन आत गेली. आता हा इथे राहणार म्हणजे जेवणाची सोय तर करायला हवी. सकाळचं तिच्यापुरतं होतं, पण पाहुणा असल्यावर काहीतरी चांगलं ताजं करायला हवं. त्यात हा माणूस प्रत्येकच गोष्टीत रस घेणारा दिसतोय, म्हणजे अर्थातच खाण्यापिण्याचा दर्दी असणार. काय करावं आता त्याच्यासाठी? ती विचार करत होती तेवढ्यात तो बाहेर आला. तिच्या मनातले विचार जणू त्याला कळले असं पटकन म्हणाला, हे बघा, माझ्या खाण्याची चिंता करू नका. मला सगळं आवडतं. अगदी भाकरी पिठलंसुद्धा चालेल मला. मग नक्की आणू ना माझी बॅग गाडीतनं? सुभगानं हसून मान हलवली. तुमचे ते पहारेकरी येणार नाहीत ना अंगावर चाल करून? नाही यायचे, काळजी नका करू तुम्ही. माळीबुवांनी खायला दिलं आहे त्यांना मागच्या अंगणात. आता थोडा वेळ तरी तिथून ते हलणार नाहीत.
खाऊन पिऊन जरा वेळ सुस्तावतील तिकडे. हां, पण नंतर मात्र रात्रभर पहारा असतो हां त्यांचा. तो बाहेर जाताच ती स्वयंपाकघरात आली. फ्रीजमधून हिरवे वाटाणे काढले, तांदूळ काढून ते धुवून घेतले. भराभरा तिचे हात काम करत होते. कांदे घेऊन ते चिरायला सुरुवात करणार तेवढ्यात तो आत आला. मी इथे टेबलाजवळ बसलो तर चालेल का तुम्हाला? बाहेर एकट्याला बरं वाटे ना हो. अहो बसा की, माझी काय हरकत असणार. द्या इकडे ते, मी कांदे चिरून देतो तुम्हाला. नाही नाही, असू द्या हो, करेन मी सगळं. द्या हो, मी छान पातळ पातळ काप करून देतो तुम्हाला. बघा तर तुम्ही, मला सवय हो. पुढे हो, त्याने तिच्या हातातून कांदे घेतले, चाकू घेतला आणि पुन्हा टेबलजवळ येऊन बसला. सुभगाच्या मनात आलं की ती घरच्यासारखा वागतोय हा. वाटतच नाही आहे की याची अगदी आत्ता ओळख झाली आहे. आनंद नाही आले असे कधी मदतीला. पुन्हा तेच मन सारखं दोघांची तुलना का करते वेड्यासारखं. पण खरंच असं आत्मीयतेनं आनंदनी कधी विचारलंच नाही. उलट नोकर असताना स्वतः तिने काम केलेलं आनंदला आवडायचंच नाही. आपल्या माणसांसाठी स्वतः काही करण्यात काय आनंद असतो, समाधान असतं, हे त्याला कधी कळलंच नाही. तिने बघितलं तो सराईतपणे भराभरा कांदा चिरत होता. अजून काही चिरायचं आहे का? द्या, मला द्या, तुमचं काम तेवढं सोपं होऊन जाईल. संकोच करू नका हो. आता जबरदस्तीनं का होईना इथे मी आलो आहे ना, मग संकोच सोडायला हवा नाही का? नाही तर मोकळेपणा कसा येणार वागण्या बोलण्यात, नाही का? सुभगा हसली. नाही नको, फार काही करायचं नाही आहे. तुम्ही गप्पा मारा इथे बसून, तेवढं पुरेसं आहे. तुमच्याबद्दल, घराबद्दल सांगा की काहीतरी. ती आता आधीपेक्षा बरीच मोकळी झाली होती. माझ्याबद्दल काय सांगणार हो मी. मी हा असा सडाभटिंग माणूस. बाकी घरची माहिती मगाशी सांगितली मी. एकटा जीव, भटकत असतो सतत. फिरून फिरून कंटाळा आला की गाव जवळ करतो. 8-15 दिवस लोळत काढतो, आराम करतो. पण तिथेही फारसं मन रमत नाही. तसं तिथे तरी कोण आलं तर मन रमावं. बाबा गेले आणि मी हे भटकंतीचं व्रत स्वीकारलं. उतलं नाही, मातलं नाही, तेवढ्याच निष्ठेनं सुरू आहे, त्यात आनंद आहे. बास, आणखीन काय बोलू. लग्न नाही केलं? एवढ्या प्रवासात एकही आवडती स्त्री भेटली नाही तुम्हाला? आश्चर्यच आहे. तुम्ही एवढे देखणे, रसिक. देखणेपणाचं ठाऊक नाही मला, पण मी रसिक मात्र नक्की आहे. आणि म्हणूनच कदाचित आजवर मनाला भावेल अशी भेटलीच नाही. आणि खरं सांगू का, मी हा असा कलंदर, भटक्या, 12 पिंपळावरचा मुंज्या म्हणा ना, का कोणाला स्वतःमध्ये गुंतवून घ्यावं आणि तिचं आयुष्य नासवावं. म्हणून कदाचित नाही आला आजवर कधी लग्नाचा विचारही माझ्या मनात. नाही स्वतःला बांधून घ्यावं असं वाटलं. बरं चाललं आहे माझं. ना कोणाची जबाबदारी, ना बंधन, आणि रानपाखरासारखं मुक्त जीवन जगतोय. लग्न करून सुखाचा जीव का दुःखात टाकावा. लग्न करणारा प्रत्येक सुखी होतो असं मला तरी वाटत नाही. जरा वेळ शांतता पसरली. सुभगा ही गप्प झाली. त्यावर काय बोलावं हे तिला सुचेच ना. अवघडल्यासारखं तिने पटकन भाकरीचं पीठ परातीत घेतलं. गॅसवर पाणी उकळायला लागलं होतं. झटक्यात तिने गॅस बंद केला. तो तिच्याकडेच बघत होता. तिच्याही ते लक्षात आलं. छातीत धडधडत होतं. चेहऱ्यावर घाबरट भाव होते. ती असह्य शांतता भंग करत तीरासारखा एक प्रश्न त्याच्या बाजूने आला. तुम्ही आहात का लग्न करून सुखी? ती दचकली. हा काय प्रश्न झाला? आणि मी कशी आहे, दुःखात आहे का सुखात आहे, हे ह्याला काय करायचं आहे? रात्रीपुरता आसरा दिला तर फायदा घेतोय की हा त्याचा. तिच्या कपाळावर आलेल्या आठ्या त्याच्या नजरेतनं सुटल्या नाहीत. वळून त्याला चांगला जाब विचारावा, तो कुठे आहे याची त्याला जाणीव करून द्यावी असं मनात येऊन सुद्धा ती वळली नाही. त्याच्या भेदक नजरेचा सामना करण्याची हिंमत तिच्यात नव्हती. त्यालाही वाटलं की आपण उगाचच हे विचारलं, आपलं चुकलंच. सॉरी, रागवू नका, म्हणजे असलं काही विचारण्याचा मला काही अधिकार नाही याची जाणीव आहे मला. पण का कोणास ठाऊक आपली आत्ता 4 घटकांपूर्वी ओळख झाली आहे हे मला खरंच वाटत नाही आहे. आपली खूप जुनी ओळख आहे आणि नुसती ओळख नाही तर चांगली मैत्री आहे असं वाटतंय मला. मैत्री शब्द वापरला म्हणून भांबावून जाऊ नका बरं का तुम्ही. तसं वाटलं म्हणून तर एवढं मोकळंपणानं बोलतोय. काय होतं ना, काही लोकांची आपली वेव्हलेंथ चटकन जुळते आणि काही लोक कायम सहवासात असले ना तरी जवळचे वाटत नाहीत.
मी स्पष्ट मोकळं बोलतो, त्याचं दडपण घेऊ नका उगाच, नाहीतर आपल्यातला संवादच कठीण होऊन जाईल. आणि मला अगदी प्रामाणिकपणे वाटतंय, जेवढा वेळ मी इथे आहे तेवढा वेळ तरी आपल्यात सुसंवाद असावा. उद्याचं कोणी पाहिलंय हो. त्याच्या बोलण्याने सुभगाच्या मनावरचं दडपण जरा कमी झालं. तिच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहून त्यालाही जरा बरं वाटलं. अनोळखी जागी अनोळखी स्त्रीबरोबर त्यालाही दडपण आलेलंच होतं की. चला, भात झालाय, मी पिठलं करते आणि तुम्हाला गरम भाकरी करून वाढते. नाही नाही हो, 3-4 भाकरी तरी लागतील. तुम्ही करा, आपण एकत्र जेवायला बसू. तोवर मी जेवणाची तयारी करतो. तुम्ही संकोच करू नका. सांगा मला कुठं काय ठेवलंय, मी शोधतो बरोबर. तिने वस्तूंच्या जागा दाखवल्या आणि ती ओट्याकडे वळली. त्याने टेबलवर ताट, पेले, पाणी सगळं व्यवस्थित घेतलं. ट्रेमधली चटणी, मीठ, लोणचं सगळं नीट जागेवर वाढून घेतलं. तोवर तिच्या भाकरी झाल्या. खूप चवीचवीनं तारीफ करत तो व्यवस्थित जेवला. जेवताना ती फक्त हां हूं करत त्याला उत्तरं देत होती. सगळा वेळ तोच बोलत होता. जेवण होताच हात धुवून तो बाहेर गेला. सुभगाने मागे जाऊन काकींना आवाज दिला. काकी, आमची जेवणं झाली आहेत, आवरून घ्याल थोडं? हो जी, येतच होती मी. हे बघा, आवरून झालं की वरची गेस्ट रूम उघडा, चादर वगैरे घालून द्या. मी आज खालच्या खोलीत झोपेन. नेमकी आज तुळसाई नाही आहे. मी आहे ना जी, करीन मी सगळं ठीकठाक. तुम्ही जावा. सुभगा बाहेर दिवाणखान्यात आली तेव्हा तो सकाळचं वर्तमानपत्र चाळत बसला होता. तिला बघताच म्हणाला, जेवण फार झालं बुवा. बाहेर जरा चक्रा माराव्या म्हणतोय, तुम्ही येणार का? हो, चला की. अहो, मला पण सवय आहे रोजची, पण मी वर गच्चीत मारते फेऱ्या. आज बागेत होतील. आलेच मी. ती पटकन आत जाऊन शाल अंगाभोवती गुंडाळून घेत बाहेर आली. चला, पण बाहेर गारवा असेल. तुम्हाला देऊ का अंगावर काही घ्यायला? नाही नको, अंगात चांगलं झाडझूड घातलं आहे आणि थंडीची सवय आहे मला. बरं वाटतं मला गारव्यात, आणि चालता चालता ऊब येतेच की. कितीतरी वेळ ते बागेत फिरत होते. गप्पा सुरू होत्या. शेरू वाघ्यासारखे सुभगाच्या पायात पायात घोटाळत होते. सुरुवातीला जरासे ते गुरगुरले पाहुण्याला बघून, पण त्यांनी त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, अंगावर थोपटलं. नंतर मात्र ते त्याच्याही पायात पायात करायला लागले. सुभगाला लग्न झाल्यापासून आजपर्यंत कोणीच मैत्रीण मिळाली नव्हती. जी होती ती शेजारच्या फार्म हाऊसमधली, कधीमधी येणारी. थोडं भटकण्यापुरती त्यांची मैत्री. कोणाशी मनमोकळेपणा बोलावं असं आजवर कोणी भेटलंच नव्हतं. तो मात्र खूप आस्थेनं तिच्याशी बोलत होता, विचारपूस करत होता. दोघांच्या आवडीनिवडी सारख्याच होत्या, विचार सारखे होते. त्यामुळे सुभगा पण तेवढ्याच मोकळेपणानं त्याच्याशी बोलत होती. तिला स्वतःचंच नवल वाटलं. आजवर कधी कुणाजवळ न बोललेलं ती त्याच्याजवळ बोलत होती, आपलं मन मोकळं करत होती. प्रवासात एखाद्या सहप्रवाशाशी ओळख होते, त्याच्याशी खूप मोकळेपणानं बोलता येतं. ठाऊक असतं आपल्या सुखदुःखाशी याला काही देणं घेणं नाही आहे, 4 घडीचा तो सहवास. आजच्या नंतर तो कधी आपल्याला भेटणार नसतो की कोणाला काही सांगणार नसतो, म्हणून तर आपण त्याच्याशी बिनधास्त बोलू शकतो. त्याच्याशी बोलण्यात आपल्याला धोका जाणवतच नाही. तोही सुभगाला तसाच अनोळखी सहप्रवाशासारखा वाटला. उद्या तो कुठे आणि आपण कुठे? नदीत तरंगत जाणाऱ्या ओंडक्यासारखे आपण. आज एकत्र असलो तरी उद्या कोण कोणत्या तीराला लागणार हे तो एक परमेश्वरच जाणे. त्यानंतर पुन्हा कधी भेट होणारही नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ रेखा खराबे लिखित वादळ ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.